तर दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुन्हा रूमवर आलो. जेवण वगैरे करून पुन्हा निघालो देवदर्शनासाठी. आज रात्रीच एकविरीला स्टे करायचं होतं म्हणून जेजुरीवरून आम्ही तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं. मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही मध्ये काही गेलोच नाही. खूप ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हता म्हणून व्हिडिओज काढायला काही जमलं नाही. एकविरीला जाताना आम्हाला खूप ट्रॅफिक लागली होती म्हणून पोचायला टाइम झाला. त्यामुळे सकाळी दर्शन घ्यायला गेलो. आज संडे होता, गर्दी खूप असणार हे माहिती होतं म्हणून पहाटेच उठून तयार झालो होतो. मी असं ऐकलं आहे की आपली इच्छा असल्यावर नाही तर आईची इच्छा असल्यावरती आई आपल्याला बोलावते. हे खरं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. वरती गेलो आणि पहाटे लवकर उठण्याचं समाधान मिळालं, कारण सकाळी लवकर निघालो होतो म्हणून दर्शनाला गर्दीसुद्धा जास्त नव्हती. त्यामुळे दर्शनसुद्धा खूप छान भेटलं. आईला बघितल्यावरती सर्व दुःखच विसरून गेले. इथे आल्यावरती एका क्षणासाठी का होईना आपली सर्व दुःख विसरून जातो. तुमच्यासोबत पण असं झालंय का? दर्शन घेतलं आणि काही फोटोज वगैरे काढले. त्यानंतर यांच्यासोबत थोडी मस्ती करत होते. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त अशा फिरायला घेऊन जाणाऱ्या बहिणी भेटल्या पाहिजेत. खाली आलो आणि रील्स काढायची होती पण ह्यांची मस्ती काही संपत नव्हती. प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असा नमुना असतो पण आमच्यामध्ये सर्वच नमुने आहेत. ह्यांची मस्ती संपेल असं वाटत नव्हतं म्हणून रील्स बनवणं काही होणार नाही. त्यामुळे दुपारून आम्ही जेवण वगैरे करून गेलो मॅप्रो गार्डनला. मॅप्रो गार्डनची मस्ती बघण्यासाठी पार्ट 3 नक्की बघा.